छत्रपती शिवाजी महाराजांची कर्तव्य कठोरता सांगताना छगन भुजबळांनी एक वादग्रस्त विधान केलंय। एका छोट्या चुकीमुळे शिवरायांनी संभाजीराजेंना नजरकैदेत ठेवलं होतं असा दावा छगन भुजबळांनी केलाय। त्यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे। या राजाने न्याय कसा असावा स्वतःच्या मुलापासून सुरुवात केली सांगितलं। त्यावेळेला संभाजी राजे चुकले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं राजे काय केलं तुम्ही हे, पण तुम्हाला सुद्धा क्षमा नाही। एका लहानशा चुकीसाठी सुद्धा संभाजी राजांना सुद्धा नजरकैदेत ह्या शिवरायानं आणि हे तर आता आमच्या पोवाड्यामध्ये सुद्धा सांगितलं। राजाच्या पाटलानं जेव्हा बलात्कार केला, महाराजांनी हुकूम दिला रांझ्याच्या पाटलाचे हात पाय तोडून माझ्या समोर हजेरी करा, संध्याकाळपर्यंत जो आहे हुकुमाची तामिली झाली। आपण बघतोय की छगन भुजबळांनी शिवरायांचं गुणगान करताना एक विधान मात्र असं केलेलं आहे की शिवरायांनी संभाजीराजेंना नजरकैदेत ठेवलं। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आता आपल्याबरोबर जोडले गेलेत फोन लाईनवरनं। इंद्रजित सावंतजी, तुम्ही छगन भुजबळांचं वक्तव्य ऐकलंच असेल। त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी राजांची एकूण त्यांची शासन वगैरे सगळ्या याच्याबद्दल त्यांनी गुणगान केलं, पण ते असं म्हणाले की संभाजीराजेंना त्यांनी नजरकैदेत ठेवलं का, तर संभाजीराजांच्या एका चुकीमुळे त्यांना सुद्धा शिक्षा दिलेली आहे नजरकैदेत ठेवण्याची। आता हा सगळा जो इतिहास आहे तो कथा कादंबऱ्यात वाचलेल्या दिसतात भुजबळ साहेबांनी। आता खर तर आता जवळजवळ 70-80 वर्ष झाली की वासी बेंद्रे असतील, कमल गोखले असतील, जयसिंगराव पवार असतील, आनंद घोरपडे असतील, अशा अनेक संशोधकांनी संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी कुठल्याही कैदेत ठेवलेलं नव्हतं हे वारंवार सिद्ध केलेलं आहे आणि त्याला आता 70-80 वर्ष व्हायला लागले। म्हणजे चांगल्या चांगल्या इतिहास संशोधकांनी सुद्धा, अभ्यासकांनी, इतिहास संशोधकांनी सांगितले की संभाजी महाराजांच्या मध्ये आणि शिवाजी महाराजांच्या मध्ये काहीही मतभेद नव्हते। बरोबर। आणि संभाजी महाराजांनी कधीही शिवाजी महाराजांनी कधीही शंभूराजांना नजरकैदेत ठेवलेलं नव्हतं। आता भुजबळ साहेबांना कथा कादंबऱ्या यांचा त्यांच्यावर प्रभाव असेल आणि त्यामुळे त्यांनी हे असं चुकीचं विधान केलेलं आहे। खर तर राजकीय माणसांनी इतिहासा विषयावर बोलताना थोडासा अभ्यास केला पाहिजे। नक्कीच। इंद्रजित सावंत सर, तुम्ही जसं म्हणताय की भुजबळांनी कथा कादंबऱ्या जास्त वाचल्या असतील, आपण अलीकडे कशाला, अगदी कालचीच जर उदाहरण आपण घेतलं तर योगी आदित्यनाथ सुद्धा महाराष्ट्रामध्ये आले होते आणि आळंदीमध्ये ते बोलताना असं म्हणाले की समर्थ रामदासांनी शिवरायांना, म्हणजे शिवरायांसारखं व्यक्तिमत्व एक या महाराष्ट्राला मध्ये घडवलेलं आहे। अशा पद्धतीची काही वक्तव्य अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन होत आहेत। नाही, हेच ह्या सगळ्या राजकीय लोकांचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे। एकतर ते स्वतः ते कथा कादंबऱ्या किंवा चित्रपट बघतात ते जे सत्य घटनेवर आधारित नसतात, आणि दुसरं त्यांना कोणतरी लिहून देत असतं की तुम्ही असं बोला म्हणून, आणि त्याच्यामुळे हे चुकीच्या माहिती जाते। योगीजींनी तर इतकं चुकीचं वक्तव्य केलंय, म्हणजे त्यांचं हिंदीचं ते पहिलं वाक्यच मी आता बोलू शकत नाही असं शर्मनाक आहे त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर। आणि कितीतरी वर्ष झाली रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत हे अनेक संशोधकांनी सिद्ध केलं। आत्ताच्या लिडिंग संशोधक जे आपण म्हणतो महाराष्ट्रातले गजानन मेहेंदळेंनी आता 2 वर्षापूर्वी पुन्हा एकदा नव्यानं त्याच्यावर मांडणी केली। त्याच्या अगोदर नरा फाटक असतील, डॉक्टर अप्पासाहेब पवार असतील, जयसिंगराव पवार असतील, अशा अनेक संशोधकांनी मांडणी केले ना। पण जुनच जे काय एका विशिष्ट विचारधारेसाठी पोषक अशा पद्धतीचा इतिहास वारंवार सांगितला जातो, आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास सांगू नका ना, आम्हाला माहित आहे आमचा इतिहास काय आहे तो। बरोबर आहे। आणि तुम्ही फायदा घेण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा फायदा घ्यायचा, आणि म्हणून शिवाजी महाराजांना कुठलं तर एखादंच गुरुपद डोक्यावर बसवायचं शिवाजी महाराजांचं। इंद्रजित सावंत सर, अगदी अलीकडच्या काळामध्ये तशाच काहीतरी घडतंय असं आपल्याला बघायला मिळतंय। धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। आपण बघतोय, पुन्हा एकदा बघूयात की छगन भुजबळ नेमकं काय म्हणालेत। या राजाने न्याय कसा असावा स्वतःच्या मुलापासून सुरुवात केली सांगितलं।
त्यावेळेला संभाजी राजे चुकले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, राजे काय केलं तुम्ही हे, पण तुम्हाला सुद्धा क्षमा नाही. एका लहानशा चुकीसाठी सुद्धा संभाजी राजांना सुद्धा नजर केले ह्या शिवरायानं. आणि इथं आता आमच्या पोहड्यामध्ये सुद्धा सांगितलं, रांझ्याच्या पाटलानं जेव्हा बलात्कार केला, महाराजांनी हुकूम दिला, रांझ्याच्या पाटलाचे हात पाय तोडून माझ्या समोर हजेरी करा. संध्याकाळपर्यंत जो आहे हुकुमाची तामिली झाली.